नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत भरली वांगी। तर सर्वप्रथम आपण भरली वांगी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। इथे मी भरली वांगी बनवण्यासाठी काही वांगी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहेत। वांगी चिरताना आपल्याला वांग्याचं मागचं देठ कट करायचं आहे, तसेच वांग्याला असलेले काटेसुद्धा आपल्याला कट करायचे आहेत। व ही सर्व वांगी चिरून झाल्यानंतर आपल्याला मिठाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवायची आहेत, जेणेकरून आपण वांग्यांसाठी लागणारा मसाला तयार करतोय तोपर्यंत वांगे काळी पडणार नाहीत व तसेच वांग्यांमध्ये असलेले काही इम्प्युरिटीज जे असतील ते निघून जातील। अशा रीतीने आपण सर्व वांगी हे मिठाच्या पाण्यात टाकून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकताय, मी सर्व वांगी ही मिठाच्या पाण्यात टाकलेली आहेत। आता आपण भरली वांगी बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करूयात। तर इथे मी भरली वांगी बनवण्यासाठी घेतलेलं साहित्य आहे। इथे मी भाजलेले शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर तसंच सुकं खोबरं घेतलेलं आहे। आता तसेच यामध्ये टाकण्यासाठी काही ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत, जे यामध्ये आहे गरम मसाला, धने पावडर, लाल तिखट, हळद आणि तसेच मीठ। सर्वप्रथम आपण शेंगदाणे, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर टाकून याचं वाटण तयार करून घेणार आहोत। या वाटणामध्ये जे आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स होते ते आपण मिक्स करून घेणार आहोत। हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला हा मसाला अगदी छानपैकी हाताने एकजीव करून घ्यायचा आहे व हा मसाला एकजीव केल्यानंतर हा सर्व मसाला आपल्याला वांग्यांमध्ये अगदी छान भरायचा आहे। तुम्ही पाहू शकताय, आपला मसाला अगदी छानपैकी एकजीव करून झाला आहे। आता हा मसाला मी वांग्यांमध्ये भरून घेते। अशा रीतीने आपण सर्व वांग्यांमध्ये आता मसाला भरून घेऊयात। तुम्ही पाहू शकताय, अशा रीतीने माझी सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे। हे राहिलेलं वाटण आपल्याला भाजीमध्ये वापरायचं आहे। अशा रीतीने सर्व वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतला आहे। चला तर मग आता आपण ही वांगी वाफवायला ठेवूयात। एका कढईमध्ये थोडं तेल टाकून आपण ही वांगी 5 ते 7 मिनिटांपर्यंत वाफवून घेणार आहोत। ही वांगी तेलामध्ये टाकून अगदी कमी गॅसवरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं आपण ही वांगी वाफवणार आहोत। तुम्ही पाहू शकताय, आपली ही वांगी वाफवून तयार झालेली आहेत। चला तर मग आता आपण भाजीसाठी लागणाऱ्या मसाल्याकडे वळूयात। इथे मी कांदा, खोबरं, अद्रक, लसूण हे सर्व घेतलेलं आहे। हे आपण एका पॅनवरती भाजून याचा मसाला तयार करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकताय, इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता कढईमध्ये थोडं तेल टाकून या तेलामध्ये हा मसाला मी अगदी छानपैकी फ्राय करून घेते। यामध्ये मी आता हळद, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला हे सर्व टाकून फ्राय करून घेणार आहे। आपल्याला इथे अंदाजानेच लाल तिखट, गरम मसाल्याचं प्रमाण टाकायचं आहे, कारण आपण वांगी भरताना जो मसाला केला आहे त्यामध्ये सुद्धा आपण लाल तिखट, गरम मसाला आपण वापरलेला आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानेच इथे गरम मसाला, लाल तिखटचं प्रमाण वापरा। तसंच इथे आता आपण जे वांग्यांमध्ये जो मसाला भरला आहे तो मसालासुद्धा मी या मसाल्यामध्ये ॲड केला आहे। हा मसालासुद्धा अगदी आता आपण छानपैकी फ्राय करून घेणार आहोत। मसाला फ्राय करताना थोडा कढईच्या तळाशी लागतोय, त्यामुळे यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करूयात। छानपैकी कमी गॅसवरती हा मसाला आपण आता फ्राय करून घेणार आहोत।
तुम्ही पाहू शकताय आता ह्या मसाल्याला अगदी कडेकडेने तेल सुटायला लागलं आहे. अशा वेळेस आपण यामध्ये आता अंदाजानुसार मीठ टाकणार आहोत. इथे मीठ आपल्याला अंदाजानुसार कमीच टाकायचं आहे, कारण आपण सुरुवातीला भरली वांगीसाठी जो मसाला बनवलेला आहे त्यामध्ये सुद्धा आपण मीठ ॲड केलेलं आहे. त्यामुळे इथे अगदी अंदाजानुसारच मीठ टाकायचं आहे. हा मसाला आपला अगदी छानपैकी फ्राय झाला आहे. आता यामध्ये आपण जी भरली वांगी छानपैकी फ्राय केलेली होती, वाफवलेली होती, ती आता आपण फ्राय करण्यासाठी या मसाल्यात टाकून घेणार आहोत. अशा रीतीने सर्व वांगी मी मसाल्यामध्ये ॲड केलेले आहेत व वांगी शिजण्यासाठी थोडं यामध्ये गरम पाणी ॲड करते मी. अशा रीतीने परत 5 ते 7 मिनटे आपल्याला ह्या मसाल्यामध्ये ही वांगी अगदी छानपैकी शिजू द्यायची आहेत. तुम्ही पाहू शकताय आपले वांगे अगदी छानपैकी शिजत आहेत. वांगी अगदी छानपैकी शिजत आलेली आहेत. आपल्या मसाल्याला तेल सुद्धा अगदी छान सुटलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. आपली इथे भरली वांगी रेडी झाली आहेत. इथे आता आपण थोडी कोथिंबीर टाकून ही भाजी गार्निश करणार आहोत. अशा प्रकारे आपली भरली वांगीची रेसिपी तयार झाली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला आजची रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय मैत्रिणींनो.